नमस्कार. हा हा बोला. हॉटेलमध्ये सीसी फुटेज अवेलेबल आहे. ते सीसी फुटेज निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घ्यावं. पूर्ण सीसी फुटेज चेक करावा. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. पण इथं आता आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर सुद्धा आहेत. ते म्हणतायत की डायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे विनोद तावडेंचा. 5 कोटी रुपये ते घेऊन आलेले होते. इथे प्रश्न तावडे साहेब 5 कोटी घेऊन आले होते असं म्हणणं आपलं आहे. त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच माझी विनंती आहे की हॉटेलचं सीसी फुटेज प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावं. दूध का दूध, पाणी का सत्य काय ते समोर येईल. पण राजन नाईक सर, एक प्रश्न विचारला जातोय वारंवार विरोधकांकडून, तो म्हणजे 48 तासाच्या आधी, म्हणजे जेव्हा 48 तास राहतात मतदानासाठी, तेव्हा दुसऱ्या नेत्याने त्या मतदारसंघामध्ये राहू नये. मग विनोद तावडे तिथं काय करत होते असा सवाल ते विचारतायत. प्रमुख कार्यकर्त्याशी कुठल्याही प्रकारे काही कटकट करू नका. आचारसंहितेचं पालन करा. आज प्रचार करायला कालपासून बंद झालाय, त्यामुळे कुठेही आगळीकपणा करू नका आणि मतदाराशी संपर्क उद्या मतदार बाहेर काढण्याचं, मतदान पर्सेंटेज कसं वाढेल यासाठी त्यांचा इथे प्रवास होता. हा, राजन नाईक सर, तुम्हीही त्यांच्यासोबत होतात विनोद तावडेंसोबत. तर नेमकं काय घडलं, कधी हे सर्व भव्याचे कार्यकर्ते आले, तो प्रसंग, घटनाक्रम सांगू शकाल? मी त्या बैठकीला मी तावडे साहेबांचं स्वागत केलं आणि मी हॉटेलमधून बाहेर पडत होतो. त्यावेळेला हे झालं, तसं मी हॉटेलमध्ये परत पुढे जाऊन परत आलोय. बरोबर आहे ना? त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. हितेंद्र ठाकूरजी, आपण ऐकलेलं आहे राजन नाईक काय म्हणतायत की दूध का दूध, पाणी का पाणी होईल. सीसीटीव्ही बंद केलेले ते आता आम्ही आल्यावर चालू केले. सीसीटीव्ही बंद केलेले आणि यांना साधी एवढी अक्कल नाही. अगोदर मतदारसंघ बाहेरच्या नेत्यांनी सोडायचा असतो. हे जर त्याला माहित नसेल ते मोठं दुर्दैव आहे. राजन नाईकजी काय म्हणतात? पैसे 5 कोटी रुपये घेऊन स्वतः सरचिटणीस वाटप करायला आज 150-200 कार्यकर्ते कशा करता आलेले? काय कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करायचं असते? राजन नाईकजी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा, राजन नाईकजी, आवाज येतोय माझा? हॅलो. राजन नाईकजी. हॅलो. राजन नाईक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. ते हॅलो हॅलो या ठिकाणी म्हणताना दिसत आहेत. तर हितेंद्र ठाकूर यांनी काही सवाल इथं उपस्थित केले आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत विनोद तावडे, आणि त्यांना याविषयी माहिती नव्हतं का, हा नियम माहिती नव्हता का, की तो मतदारसंघ मोठ्या नेत्यांनी सोडायचा असता, असं हितेंद्र ठाकूर या ठिकाणी म्हणताना दिसत आहेत. हितेंद्र ठाकूरजी, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येते. आपण बघितलं की राजन नाईक म्हणतायत तिथले सीसीटीव्ही तपासा, सर्व गोष्टी तपासा, आणि तिथं फक्त मार्गदर्शन करण्यासाठी विनोद तावडे आलेले होते. हितेंद्र ठाकूरजी. हॅलो. हा बोला. तुम्ही म्हणताय तुमच्याकडे डायरी आहे, त्याचबरोबर लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, कोणाचे आहे ते डायरी, लॅपटॉप आणि बॅग? प्रमुख सगळं आहे. हा त्याच्यामध्ये काय लिहिलंय? कुठे किती पोचवले, कुठे किती बूथ प्रमुखांना काय, हे सगळं आहे त्याच्यात. त्या डायऱ्या मी फुरसत मिळालं तर नीट बघेल ना. तर सध्या तुमचं काय म्हणणं आहे हितेंद्र ठाकूरजी? पोलिसांनी आणि इलेक्शन कमिशननी रीतसर कारवाई करावी, कायदेशीर. जी मला इच्छा नाही हे करतील दबावाखाली. तुम्ही तक्रार केली आहे का? हो, मी स्वतः आरोनशी बोललेलो. मग काय म्हणतायत पोलीस आणि निवडणूक आयोग? आता बघू काय करतायत ते. त्यांनी दखल घेतली? त्यांच्यावर विश्वास दृढ करायचा. अख्ख्या देशासारखा इकडे पण विषय घालवायचा, ते डिपार्टमेंटनी ठरवावं. हितेंद्र ठाकूरजी, आणखी एक प्रश्न. तुमचे कार्यकर्ते घेराव घातलेले आपल्याला दिसत आहेत, जाब विचारताना दिसत आहेत विनोद तावडेंना, पण विनोद तावडे मात्र स्पष्टपणे नकार देत आहेत. हे माझं नाहीये असं ते म्हणताना आपल्याला दिसत आहे. त्यांना साधा नियम माहित नाही का? 48 तास अगोदर इतर मतदारसंघ सोडून आपल्या मतदारसंघात जायचं, एवढा साधा नियम माहित नाही. आज कशाला इकडे कार्यकर्ते जमवलेले, आणि ते कार्यकर्ते पैसे घेण्याकरताच आलेले. त्यांचे चेहरे आणि अवतार बघितलं तर ते
ठाकूर सर, तुम्ही तुमचे कार्यकर्ते इथं कधीपासून आहेत आणि कधीपर्यंत तुम्ही आता इथं ठाण मांडून बसणार आहात? अरे फोन रे बाबा, माझा घसा बसलाय आता. हा हा हॅलो. हा हा बोला बोला. ठाकूर सर, थोडंसं थांबा, आपल्यासोबत भाजपचे नेते सुद्धा येणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. हितेंद्र ठाकूर हे या ठिकाणी प्रतिक्रिया देत होते. तर हितेंद्र ठाकूर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर संजय राऊत यांचाही ट्विट समोर आला आहे. भाजपचा खेळ खल्लास असं संजय राऊत म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता संजय राऊत हे ही ऍक्शन मोडमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे, जे काम निवडणूक आयोगानं करायला पाहिजे होतं ते काम ठाकूरांनी केलं. निवडणूक आयोग आमच्या बागा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. तर हितेंद्र ठाकूर जे बवियाचे नेते आहेत आणि तेही या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी विनोद तावडेंना घेराव घातलेला आहे बवियाच्या कार्यकर्त्यांनी, ते जाब विचारताना दिसत आहेत. दरम्यान आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. प्रवीण दरेकर सर, विनोद तावडे जे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते पैसे वाटत असल्याचा आरोप बवियाकडून केला जातोय, तुमची काय प्रतिक्रिया? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.